नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारातील ताहराबाद गव्हाणे वस्ती परिसरात शेतकऱ्यांवर हल्ला करून शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेणारा नरभक्षक खुंकार बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने सध्या तरी या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतेच वन विभागाच्या प्रशासनाला बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ल्याच्या घटनेवरून चांगलेच धारेवर धरले होते. तात्काळ खडबडून जागे झालेल्या वन विभागाने संबंधित ठिकाणी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात रात्रीच्या दरम्यान पुन्हा भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत सदर नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी केली होती. वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तात्काळ कार्यवाही करत टीम रवाना केल्या. या भागात टॅप कॅमेराही बसवण्यात आला होता. अखेर रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान नरभक्षक जेरबंद करण्यास वन विभागास यश आले असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला आहे. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 6 वर्षाचा हा बिबट्या असून सध्या डिग्रस येथील नर्सरीत ठेवण्यात आला आहे. वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर जुन्नर येथील बिबट्या निवारा केंद्रात सोडण्यात येणार असल्याचे समजले आहे. राहुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक शेतकरी, शालेय विद्यार्थी, लहान मुलांवर बिबट्याने हल्ले करून ठार केले आहे. मात्र गेले 2 वर्षापासून राहुरी तालुक्यात वन विभागाबाबत नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकारी युवराज पाचरणे यांना निलंबित करावे अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.